SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। घोंगडे वस्ती परिसरात समर्थ स्वामी या 9 वर्षांच्या बालकाचा रेबीजमुळे शुक्रवारी मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग तात्काळ सतर्क झाले आहेत। प्रशासनाकडून मागील 3 दिवसात परिसरातील 100 पेक्षा जास्त घरांचे सर्वे करत प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। शुक्रवारपासून समर्थच्या घरातील सदस्य आणि त्याच्या संपर्कात आलेल्या अनेक लोकांचे तसेच आजूबाजूला राहणाऱ्या सर्व नागरिकांचे प्रशासनाच्या वतीने तपासणी करून अँटी रेबीज लस त्यांना देण्यात आली। कुत्रा, मांजर किंवा कोणत्याही प्राण्यांशी संपर्क आल्यास किंवा त्यांनी अंगावर ओरबाडल्यास अथवा लहान जखम झाल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। 2 महिन्यांपूर्वी समर्थ स्वामी हा सायकलवरून जात असताना कुत्रा मध्ये आडवा आल्याने पडला, त्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली होती आणि तेथेच त्या कुत्र्याने चाटल्याने त्याला रेबीज झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। दरम्यान या सर्व गोष्टी समर्थ याचे वडील हे कॅन्सर पीडित आहेत, त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे, अशी माहिती महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली।